लय भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे. हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राडा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आज फिरतीच्या रंगाची ही चढलिया नशा. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. चालून आली या वर्षान संधी तशात भांगेची चढली या धुंदी. चिंब हो या रंगात रंगूये. इकडे स्पेशल होळी पार्टी झाली. होळी पार्टी हे आमची होळी आहे. खरेदी गावची होळी आमची आहे. पूर्ण गाव मुंबई मंडळ आणि खरेदी गाव मंडळ सर्व एकत्रित आम्ही होळी करतो दरवर्षीप्रमाणे. आणि पूर्ण मोठ्या प्रमाणे कार्यक्रम आम्ही करतो तयार एन्जॉय करतो. अजून एन्जॉय बाकी आहे. आता गावची पोरं आहेत. ती पोरं गावावर फिरतायत. आईना वाईना घेतल्याशिवाय जायना चालू आहे. मित्रांनो आता गावामध्ये चाललंय आईना का बाईना घेतल्याशिवाय जाईना. आणि पोरांची गँग आमची निघालेली आहे. प्रत्येक दारात जाऊन आईना का बाईना घेतल्याशिवाय जाईना. आईना का बाईना घेतल्याशिवाय जाईना. सो मित्रांनो मुंबईकडे होळीची मजा रंगपंचमीची मजा लोप पावत चालली असली तरी आमच्या गावाकडे रंगपंचमी अगदी आनंदाने गुण्यागोविंदाने आणि एकीने साजरी होते. राण येडा पिसाहा भांगीच्या तारेत रंगाच्या धारेत राडा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आज फिरतीच्या रंगाची ही चढलिया नशा. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया.
सो मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघताय ही होळी काल किती मोठी होती आणि आज कशी आहे. सो या होळीप्रमाणे तुमचं नैराश्य आणि तुमच्या आयुष्यात आलेली जी उदास बाजू आहे ती तिचा बेचिराग हो, अशीच राख हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंद आणि भरभराट येऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या होळीमध्ये तुमचं दुःख, दारिद्र्य आणि निराशा त्याची राख हो अशी अपेक्षा करतो. थँक्यू. तुम्ही पाहिलं अशा प्रकारे रंगपंचमीचा दिवस सकाळपासून नाचत गात आणि ऐना का बैना गोळा करत करत आम्ही होळीच्या माळापर्यंत येऊन पोहोचलो. म्हातारी गराट आहे ना धरून नेलं गाडी पण थोडी तुझी. काय बोलतोस? खाली येईल तुला पण वारी त्या भागात काढील. सकाळी वरती चाललो मोठा तो वापसकडे गेला रे. ती घरातली म्हातारी तू पळाला. तुझा वापसकडे गेलाय. मला पप्पा हाय का बाबा
कामं काय बायको हसायला तर मित्र तुम्ही पाहताय आता आम्ही निघालो आहोत पोलीस पाटील गावचे मानाचे पोलीस पाटील जे असतात त्यांची मिरवणूक काढण्यासाठी. आणि या मिरवणुकीसाठी सज्ज आहेत काही गावातले सिनियर म्हणजे मोठे मंडळी ज्यांनी पोलीस पाटलांची मानाची मिरवणूक होळीपर्यंत नेऊन त्यांना पुन्हा घराकडे आणण्यासाठी तयारी केलेली आहे. आणि आता आपल्याला बघायचं आहे तिकडे काय गमती जमती होत आहेत आणि कसं त्यांचा मानमरात राखत ही मिरवणूक काढण्यात येते. तर मित्रांनो तुम्ही या मिरवणुकीत पाहताय अति उत्साहात असलेले आमचे श्याम मामा आहेत, त्यांच्या जोडीला अरुण दादा आहेत, दिलीप तात्या आहेत, दिलीप मामा आहेत आणि अण्णा आहेत. सो असे हे 5 जण उत्साही तरुण मंडळी निघालेले आहेत पोलीस पाटलांची मानाची मिरवणूक काढण्यासाठी. तर बघूया काय होत आहे. या मिरवणुकीची मजा पारंपरिक वाद्यासहितच येते. त्यामुळे या पूर्ण सीनमध्ये कुठेही बॅकग्राऊंड म्युझिक न टाकता अगदी शुद्ध पद्धतीचं पारंपरिक म्युझिक जे वाजवलं जात आहे मी तेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कृपया त्याचा आनंद घ्या. तर मित्र हो, अशा प्रकारे पोलीस पाटील यांचे आगमन झाल्यानंतर ही मिरवणूक सुरू करण्यात आली. प्रामुख्याने अशा मिरवणुकीमध्ये सरपंच व पोलीस पाटील हे दोघेही या मिरवणुकीत सामील होतात. परंतु सरकारी व पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे व महिला दिनाचे औचित्य असल्यामुळे माननीय सरपंच श्री बाळाराम मोरे हे उपस्थित नव्हते. तरी त्यांच्या अनुपस्थितीत हा कार्यक्रम पूर्णपणे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या देखरेखीखाली पार पाडण्यात येत होता.
चलो तेज चलो. मित्रहो, हे आहेत राजन मामा, राजन ठाकूर, आणि त्यांच्याबरोबर मागे आमची पूर्ण मिरवणूक आलेली तुम्हाला दिसते. आणि ही मिरवणूक आता होळीवरती आमचे तात्या म्हणजे मोहन गरत यांच्या अंगणामध्ये जाऊन थांबणार आहे. आणि तिथे यथोचित पाहुणचार झाल्यानंतर पुन्हा मिरवणूक पोलीस पाटील यांच्या घराच्या दिशेने जाणार आहे. तत्पूर्वी या अंगणामध्ये उत्तम, आमचा भाऊ उत्तम हा आमची तिकडे सोय करत आहे. चटाया वगैरे टाकण्यात येतील आणि इथे सगळ्यांची आरती आणि सगळ्यांचं पाहुणचार झाल्यानंतर इथून आम्ही पुढे निघणार. या अंगणामध्ये आल्यानंतर महिलांमार्फत आलेल्या सर्व जणांचं पोलीस पाटलांसहित औक्षण करण्यात आलं. येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बनाविला. येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बनाविला. एक नारो दिलाय दर्या देवाला रे, एक नारो दिलाय दर्या देवाला. वर्षाचा मान देव नारली पुनवेला रे, वर्षाचा मान देव नारली पुनवेला. सोन्याचा नारळ वाऊनशी तुला खंदेरी डोंगर बनाविला.
येताले देवा तुला मी पाहिलंय खंदेरी डोंगर बनाविला आमचे दाराशी हाय शिमगा आमचे दाराशी हाय शिमगा 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा आमचे दाराशी हाय शिमगा आमचे दाराशी हाय शिमगा सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा दाराशी हाय शिमगा आमचे दाराशी हाय शिमगा अरे माझ्या हौलीच्या पाटला बसलाच कंच बाजूला धरण बसून मित्रांनो तुम्ही बघताय शिमगा 2023 करंजुरा कोपरी गावचा इथे रंगलेला आहे आणि होळीवरती घराघरांमध्ये आम्ही म्हणजे आईना का बहिणा मागत होळीपर्यंत पोचलेलो आहोत आणि थोडा वेळ विश्राम आहे मग थोड्याच वेळात महिलांचा कार्यक्रम चालू होईल आणि त्या महिलांच्या कार्यक्रमामध्ये अजून एक गंमत पाहायला मिळणार आहे सो आपण लवकरात लवकर ती कव्हर करू. मित्रांनो आता आपण जे पाहत आहात ते आहे परंपरागत पद्धतीने पार पाडण्यात येणारा महिलांतर्फे आयोजित करण्यात आलेला डेऱ्याचा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी आणि या प्रथा पार पाडण्यासाठी गावातील महिला जाणत्या महिला पुढाकार घेतात व एकत्रितपणे घोळक्याने प्रत्येक दारासमोर जातात व प्रत्येक अंगणामध्ये पत्र्याचा एक डबा असतो त्याला डेऱ्याची पानं असतात त्याला लावून त्या पद्धतीने ओढण्यात येतो आणि तो एक हलकासा आवाज येत असतो आणि त्या आवाजाबरोबर साथ देत त्या सगळ्याजणी गाणी गात असतात आणि हा पाहण्यासारखं असतो. या महिला एकत्र आलेल्या असतात आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात. प्रत्येक दारात जाऊन त्यांना शुभेच्छा देत असतात आणि होळीच्या शिमग्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम अशा पद्धतीने महिलांच्या एकत्रित येण्याने पार पडत असतो.
नाखवा कोण नाखवा रे होरी व नाखवा कोण नाखवा होरी व नाखवा किसन नाखवा रे होरी व नाखवा किसन नाखवा नसोर माल्या बैल जाऊ दे घाटाचे र पाण्याला तेच पाणी जाऊ दे र आमचे हौलई बायचे पूजेला रामाचं ध्यान गेलं सीतेवरी अन सीतेचं ध्यान गेलं रामावरी रामाचा शत्रू रावण त्यानं सीतेला नेली पलवून रामाचा हनुमान बलीर त्यानं लंकेची केली होली र जोय जाय 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 लारान डुलते हौलू बाय जोय जाय लाराची डुल माझी हौलू बाय जोय जाय 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 तुम्ही बघताय करंजविरा कोपरी गावचा शिमगा 2023 आम्ही साजरा केलेला आहे. पोलीस पाटील गावची असं त्यांची मानाची मिरवणूक आम्ही काढली आणि ती घेऊन होळीच्या माळापर्यंत जाऊन आलो आणि होळीच्या माळावरून पुन्हा आम्ही ती मिरवणूक त्यांच्या घरापर्यंत आलो आणि त्यांच्या घरामध्ये त्यांच्या अंगणामध्ये आता आमचं मानपान चालू आहे. त्यांचं मानपान आम्ही यथायोग्य केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या अंगणामध्ये आमची ही सोय करण्यात आलेली आहे आणि सर्व ग्रामस्थांच्या मतीने आम्ही ग्रामस्थ सांगू इच्छितो की हा कार्यक्रम खूप छान झाला आणि याचं सर्व श्रेय ग्रामस्थ मंडळ आणि मुंबईचा जो मंडळ आहे या सगळ्यांना जातो आणि दोन्ही मंडळ एकत्र येऊन हा जो कार्यक्रम साजरा केला हा लोकांसमोर आदर्श आहे. हा लोकांसमोर एक आदर्श आहे की एकीचं बळ सर्वात श्रेष्ठ असतं. बाकीचे वादविवाद तंटे बाजूला सारून आम्ही एकत्र आलो आणि हा सन 2023 शिमगा 2023 तुम्ही बघितलं की शिमगा 2023 करंजविरा कोपरी गावचा माझ्या मामाच्या गावचा हा शिमग्याचा सोहळा आम्ही पार पाडला. पोलीस पाटील यांची त्यांच्या घरापासून ते होळीच्या माळापर्यंत आम्ही मिरवणूक काढली आणि त्यानंतर यथोचित त्यांना आम्ही त्यांच्या घरापर्यंत आणून म्हणजे मिरवणूक आम्ही त्यांच्या घरापर्यंत आणली. आता त्याच्यानंतर एवढा मोठा कार्यक्रम एवढी मोठी होळी आणि एवढे नानाविध प्रकारची लोकं त्याच्यामध्ये सामंजस्य आणि शांतता राबवण्यासाठी पोलीस पाटील खुद्द त्यांच्या परीने काय प्रयत्न करतात तर ते जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्हालाही नक्की आवडेल मला गॅरंटी आहे. तर काका तुम्ही ॲज अ पोलीस पाटील तुम्ही जेव्हा ह्या एवढ्या मोठ्या गावाला सांभाळता एक पालक म्हणून तुम्ही या गावासाठी काय काय करता आणि कसं तुम्ही समतोल राखता? काय बरेच वर्ष मी माझे 36 वर्ष पोलीस पाटील झाल्यामुळं गावाचा कारभार कसा हाताळायचा किंवा गावात शांतता कशी राबवायची ह्या सर्व गोष्टी मी हाताळलेल्या आहेत. आता काही कोरोनाचे 2-3 वर्षे गेल्यानंतर आता तो यंदाचा वर्ष जो आनंदाचा काही सर्वांना आनंद उत्सव साजरा करण्यासाठी एक मोका मिळाला. त्याच्यामध्ये हे होलीचा सण आम्ही ग्रामस्थ हे आनंदाने रात्री होली आनंदाने लावली 1 वाजता आणि सगळ्यांचे संघटनेने काही सगळ्यांच्या सहमताने हा कार्यक्रम आम्ही चांगला आनंदाने पार पाडला आज. आणि जो आता धुळवटाचा कार्यक्रम जो असतं तो आमचा परंपरागत असतं. काही गावात मिरवणूक काढायची पोलीस पाटलाला होली परत न्यायचा तिथं बैठक घ्यायची चहा पाणी करायचं आणि त्याच्यानंतर त्याच्या घर परत त्याला पोलीस पाटलाला आणायचा तिथं चहा पाणी केल्यानंतर तो आनंद कार्यक्रम शेवटचा कार्यक्रम असतं. अशा पद्धतीने आम्ही हा यंदाचा कार्यक्रम सगळ्यांच्या मताने किंवा सगळ्यांच्या आनंदाने गावाच्या एक मताने आम्ही हा होलीचा सण
साजरा करतो. सामंजस्याने चांगल्या पद्धतीने पार पाडलं. म्हणजे प्रामुख्याने या पूर्ण कार्यक्रमामध्ये आम्हाला एक बघायला मिळालं की तुमची पिढी, मधली पिढी आणि त्याच्यानंतर अगदी तरुण वर्गाची जी पिढी आहे या सगळ्याच आनंदाने म्हणजे याच्यामध्ये सम्मिलित झाल्या होत्या आणि हा गावचा उत्सव हा अगदी मोठा उत्सव आम्हाला इथे जाणवत होता. अगदी आनंद आहे. सो थँक्यू. तुम्ही हा कार्यक्रम अगदी आमच्यासाठी आणि आमच्या येणाऱ्या पिढीसाठी एक आदर्श म्हणून ठरवला, म्हणजे एक तशा पद्धतीने साजरा केला. त्याचा आम्हाला आनंद आहे आणि तुमचा आम्हाला अभिमान वाटतो आणि असाच कार्यक्रम तुमच्या हातून घडो आणि आम्हाला योग्य ते मार्गदर्शन पुढच्या पिढीसाठी मिळो ही आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. थँक्यू. अच्छा. सो हे होते आमचे गावचे पोलीस पाटील आणि त्यांनी त्यांची समतोल राखण्यासाठी या गावकऱ्यांमध्ये आनंद आणि उत्साह, जल्लोष कायम राहावा यासाठी काय प्रयत्न करत असतात हे आपण पाहिलं. आणि आमचा शिमगा सन 2023 तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा कमेंट्सद्वारे. थँक्यू.